आजच्या मुशायराच्या अगदी आपण अंतिम पडावाकडे वळत आहोत. तत्पूर्वी एक असा शिरस्त आहे की अध्यक्षांच्या मनोगतानंतर किंवा कोणी बोलू नये. तर त्याआधीच मी या मुशायरात सहभागी सर्व माझ्या गझलकार सखींचे आभार मानते आणि इतकेच म्हणते की बघा की लफ्जों के भी जायके होते हैं, लफ्जों के भी जायके होते हैं, परोसने से पहले चख भी लेना चाहिए. आणि असं अगदी इन सभी लफ्जों के जायके बहुत ही सहनशीलता से चखने वाली आज के मुशायरे की अध्यक्षा त्यांनी मगापासून आपण सर्वात सखींच्या गझल अगदी कान देऊन ऐकल्या. तर त्यांना त्या आहेत अंबेजोगाई बीड येथून असलेल्या. तर त्यांना मी त्यांची एक गझल किंवा त्यांचा शेर न सांगता त्यांच्याच मुखातून आपण त्यांचे शेर ऐकूया. तर त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द मनोगत आणि आपली गझल सादर करावी. धन्यवाद सारिका. सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ यांना माझा सादर प्रणाम. इथे अध्यक्ष म्हणवलं जाते मला, पण ज्या गझल मंथन मध्ये मी शिकले, मी फक्त गझल मंथन मधनं शिकले आणि गझल मंथननी मला सगळ्यांकडनं शिकायला शिकवलं. आणि ज्या स्नेहलताईंचं आता आपण सर्वांनी भाषण ऐकलं थोड्या वेळापूर्वी, तेच मी इथे बोलणार आहे की अध्यक्ष म्हणून मी वेगळं काही समजत नाही, तो एक उपचार समजते. मी इथे विद्यार्थी म्हणून आलेले आहे. गझल मंथन मध्ये आमच्या स्नेहलताई असतील, डॉक्टर शिवाजी काळे सर असतील, समीर पापड सर असतील, उर्मिलाताई बांदिवडेकर असतील, हे सगळे आमचे गुरु आहेत, आमचे शिक्षक आहेत. त्यांनी आमच्यावर एक संस्कार केलेला आहे. ही गझल विधा ही खूप मोठी विधा आहे आणि त्याचं आजन्म विद्यार्थी पण स्वीकारायचं आहे. तर मी इथे अध्यक्ष म्हणून नाही तर विद्यार्थी म्हणून बसले. आणि इथे माझ्या डाव्या बाजूला ज्या बसलेल्या आहेत, वीणाताई असतील, अमिताताई असतील, सारिकाताई, आणि मला बाकी माहित नाही, खूप माझ्या अगोदरपासून गझल लिहायला त्यांची सुरुवात असेल कदाचित, नाही पण मग मी कदाचित त्याच्याही अगोदरच्या नर्सरीमध्ये वगैरे असेल किंवा नसेल, काय जे आहे. पण म्हणजे ह्या सगळ्यांचं अगदी कान देऊन ऐकायला आणि त्यांच्याकडनं काहीतरी शिकायला मी इथे बसलेले आहे. माझ्या मुशायऱ्यापुरती बोलते की एक मुशायरा आहे म्हणजे एक अध्यक्ष असतो, एक सूत्रसंचालक असतो, हा उपचार असतो, हा व्यवहार असतो, या पलीकडे काही नाही. 2 शब्द माझे हेच राहतील मनोगताचे की सर्वांच्या गझला खूप सुंदर होत्या. प्रत्येकीकडनं मी खूप काही शिकले आज इथे बसून, कारण कान देऊन मी ऐकलं. काहींनी सादरीकरण उत्तम